ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपलं काय विषय, संत चरित्र आणि तुकाराम महाराज. आता हे तुकाराम महाराजाचं चरित्र आहे ना, खूप मोठे आणि कामही खूप मोठे. हा तुकाराम महाराज जो आहे ना, हा अवतार मूळ उद्धव. पहिला अवतार कोणाचा? प्रल्हाद, आपला अंगद. दुसरा अवतार उद्धव. तिसरा अवतार नामदेव आणि तुकाराम. आणि सगळ्यात आवडता कोण? नामदेव, उद्धव आणि तुकाराम. बघा, तुकारामाचं चरित्र म्हटलं ना, त्याग, गीतेचा दुसरा अध्याय ना, तीच प्रज्ञ. माणसांच्या जीवनामध्ये ना सुख जर पाहिजे असेल ना, तर मी सुद्धा अनुभव घेतलाय, स्थित प्रज्ञ. आणि तुकारामाची भाषा कशी? तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे नको, मला ते नको, हे जे म्हणतो ना, दुःखाचं कारण आहे. आणि मग तुकारामाला काय? तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. कसं जीवन जगले? श्रीमंती होती, सावकारकी होती, जमीनदार होते, सगळं गेलं. मग काय आली? गरिबी. घर चंद्रमौळी, चुलीवर हरळी, काहीच नाही. आणि एवढं धन चालून आलं, शिवाजी महाराजांनी दिलं, पण घेतलं नाही. तुका म्हणे काही न मागू आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. बघा, काय सगळा त्याग केला. आणि आज बाबा लोकांना फक्त सांगतात, स्वतः आचरणात आणते नाही. परत काय सांगितलं? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विचिकारे. बघा, संपूर्ण जीवनामध्ये ना तुकारामाचं चरित्र आहे ना, हे आपल्या जीवनात आणणं लय महत्त्वाचं आहे. मुलाबाळांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे. मग भक्ती केली, अनेक संकट आले, अन्याय सहन केले, तरी त्यांची मूर्ती कशी होती? स्थिर. बांबाजी पंताने मारलं, त्याचे हातपाय दळपले. बायकोना पाठीत ऊस मारला, 2 तुकडे झाले, काही नाही. अंगावर पाणी वतलं, काही नाही. शोभा कसाराच्या बायकोना अंगावर पाणी वतलं, विष खायला घातलं. एक गरोदर बाईचा स्वतः अन्याय पोटात घेतला, जे नवळी ते सहन केलं आणि ते आपल्याला करून दाखवलं. तर ज्या वेळा थकले, पंढरीला पायी यायचं, आणि एक दिवस काय झालं, तब्येत बिघडली. आणि तब्येत बिघडल्यानंतर आता चालवत नाही, थंडी ताप. आणि मग देवाचा धावा केला. आणि मग स्वतः भगवंतांनी गरुडाला पाठवलं. आणि गरुडसुद्धा तिथं आला. सांगितलं, बाबा तू देवाचं वाहन आहे आणि आपली पायाची वाहनं पायीवरी. माझ्या मैराजानं मी वागलं पाहिजे, माझ्या भगवंताचं वाहन आहे, मी तुझ्यावर कसा बसू? आणि त्याने काय केलं? त्याला त्याच्यावर स्पर्श केला नाही आणि स्वतः भगवंताला तिथं यावं लागलं. आणि मग भगवंत तिथे आले. आणि मग निंबाजी महाराज हे ग्रस्त होते, संसारी होते आणि देवाचं चिंतन करत होते. निंबाजी महाराज देवाचे लाडके होते आणि त्यांनी देवाची भक्ती केली. त्यांच्या कीर्तनामध्ये देव मोराच्या रूपाने त्यांच्या खांद्यावर नाचत होते. आणि असं एक चरित्र आहे का त्यांनी निष्काम भक्ती केली. आणि मग तुकाराम महाराजांनी हे संपूर्ण आपल्याला चरित्र करून दाखवलं. आणि आपण त्या चरित्राचा आपल्या जीवनामध्ये वापर करून घ्यायचा. आपण जी भक्ती करतो, आपण कोणची करतो? स्वार्थी भक्ती करतो. आणि त्यांनी कोणची भक्ती? निष्काम केली. भगवंताला कोण आवडतो? निष्काम कर्मयोगी.
म्हणून या चरित्रातून आपण शिकून घ्यायचे, आपल्या जीवनाचा जीवन विकास करायचे. आणि तुकारामाचा गाथा जो आहे, तुकारामाची गाथा म्हणजे गीता आहे. आपल्या मुलाबाळांना या गाथा, ही गीता, ही ज्ञानेश्वरी, हरिपाठ हा आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि हा घ्या आणि आपल्या जीवनाचा विकास करून घ्या. जय भैरवनाथ महाराज की जय.